नमस्कार मित्रांनो, मराठी करिअर मित्र या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, पैसा भरतीच्या संदर्भामध्ये आपल्या सगळ्यांना माहीत आहे की मागची तारीख होती 12 सप्टेंबर, परंतु त्या दिवशी माननीय सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होऊ शकलेली नव्हती. यानंतर पुढची सुनावणी सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवर दाखवल्याप्रमाणे 24 तारखेला घेण्याचं प्रस्तावित आहे. परंतु त्यापूर्वीच शासनानं माननीय महाधिवक्ता यांना पत्र लिहून माननीय सुप्रीम कोर्टामध्ये त्या सुनावणीची पुढची तारीख जी आहे तर ती लवकरात लवकर देण्याबाबत विनंती करणारं पत्र शासनानं महाधिवक्त्यांना लिहिलेलं आहे. तर त्या पत्राची प्रत आपण या ठिकाणी थोडक्यात समजून घेऊयात मित्रांनो. आपण बघूयात मित्रांनो स्क्रीनवरती माननीय महाधिवक्ता यांना जे पत्र लिहिलेलं आहे तर त्या पत्रामध्ये उल्लेख केलेला आहे की अनुसूचित क्षेत्रातील पैसा म्हणजे 17 संवर्गातील सरळ सेवा पदभरतीच्या अनुषंगानं मान्य सर्वोच्च न्यायालय येथे दाखल केलेल्या SLPच्या याचिकेसंदर्भामध्ये 22/109/2023 हा याचिकेचा क्रमांक आहे. तर पहा मित्रांनो, पत्रामध्ये काय म्हटलं आहे. महोदय, माननीय राज्यपाल महोदयांनी भारताच्या संविधानाच्या 5व्या अनुसूचीच्या परिच्छेद 5च्या उपपरिच्छेद 1 द्वारे प्रदान करण्यात आलेला अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र राज्य जनजाती सल्लागार परिषदेच्या 50व्या बैठकीतील शिफारस क्रमांक 34 अनुसार अनुसूचित क्षेत्रातील पैसा अधिसूचित 17 संवर्गातील सरळ सेवेची पदे भरण्याबाबतची अधिसूचना दिनांक 29/8/2019 रोजी निर्गमित केलेली आहे. दिनांक 29/8/2019च्या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यासाठी सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक 1/2/2023 व शासन शुद्धीपत्रक दिनांक 28/2/2023 अन्वये संबंधित विभागांना मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. पुढे म्हणतायत पहा, सामाजिक विकास प्रबोधिनी यांनी या अधिसूचनेविरुद्ध माननीय सर्वोच्च न्यायालय येथे स्पेशल लीव अपील क्रमांक 22/109/2023 दाखल केलेला आहे. सदर प्रकरणी शासनामार्फत माननीय सर्वोच्च न्यायालयात दिनांक 1/11/2024 रोजी शपथपत्र दाखल करण्यात आलेले आहे. पैसा क्षेत्रातील नियुक्त्या संदर्भात निवड झालेले उमेदवार उपोषणास बसलेले असून ठिकठिकाणी आंदोलने करत आहेत. पैसा क्षेत्राबाहेरील काही उमेदवारांना माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून नियुक्त्या देण्यात आल्या असल्यामुळे पैसा क्षेत्रातील उमेदवारांनाही या माननीय सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित याचिकेवर अंतिम निर्णयाच्या अधीन राहून नियुक्ती देण्याची मागणी सदर आंदोलनकर्ते उमेदवार करीत आहेत. त्यामुळे पैसा क्षेत्रातील नियुक्तीकरिता निवड झालेल्या उमेदवारांनाही माननीय सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका क्रमांक 22/109/2023 वरील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून नियुक्ती देण्यासाठी माननीय सर्वोच्च न्यायालयात शासनाच्या वतीने दिनांक 28/8/2024 रोजी IA दाखल करण्यात आलेला आहे. सदर उमेदवारांच्या नियुक्तीचा प्रश्न गंभीर झाल्यामुळे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली 29/8/2024 रोजी सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित केलेल्या बैठकीमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये तात्काळ इंटरलॉक्युटरी ॲप्लिकेशन म्हणजेच IA दाखल करून प्रकरण सुनावणीस घेण्याबाबत कार्यवाही करण्यासंदर्भात निर्देश दिले आहेत. त्यास अनुसरून माननीय सर्वोच्च न्यायालयात दिनांक 3/9/2024 रोजी अतिरिक्त शपथपत्र दाखल करण्यात आलेले आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयात सदर प्रकरणाची सुनावणी दिनांक 4/9/2024 व दिनांक 12/9/2024 रोजी होती, परंतु सदर प्रकरण त्या दिवशी सुनावणीस येऊ शकले नव्हते. त्यानंतर पहा मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा, सदर पैसा क्षेत्रातील नियुक्त्या संदर्भात सुरू असलेल्या उपोषणाच्या अनुषंगाने सदर प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता या प्रकरणातील सुनावणी तात्काळ होणं गरजेचं आहे. ही बाब विचारात घेता याबाबत माननीय सर्वोच्च न्यायालय मध्ये दाखल स्पेशल लीव अपील 22/109/2023 वरील इंटरलॉक्युटरी ॲप्लिकेशन क्रमांक 19-13-12/2024 वर तात्काळ सुनावणी घेण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी अशी आपणास विनंती करण्यात येत आहे. सामान्य प्रशासन विभागाचे सचिव गणेश पाटील यांच्या स्वाक्षरीने हे पत्र माननीय महाधिवक्त्यांना लिहिण्यात आलेलं आहे. तर बघूयात मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये महाधिवक्त्यांच्या विनंतीनुसार किती लवकरात लवकर सुनावणी कशा पद्धतीने पार पडते आहे. तर याबाबत नवनवीन अपडेट्स घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.